ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र. आज अध्याय 9. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, गुरुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोगी श्री गुरुचे चरित्र महात्म्य सांगत होते. ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन करून विचारले, महाराज, श्रीपाद यती कुरवरपुरात असताना पुढे काय झाले, ती कथा तुम्ही मला सविस्तर सांगा. नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धांनी गुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपाद यदी कुरवरपुरात असताना एक दहभुई त्यांची मनोभावे सेवा करीत असे आणि श्रीपाद यदी ते नित्यनेमाने गंगेवर येऊन स्नान करून संध्यावंदन करीत असे. त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी तेथे येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपाद यदींना नमस्कार करत असे. श्रीपाद यदींच्या त्रिकाळ स्नान संध्याच्या वेळी हे घडत असे. एक दिवस नित्याप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, अरे रचका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर. श्री गुरु श्रीपाद वल्लभ असे म्हणाले असता त्या धोब्याने आपल्या धोत्राच्या पदराला शकुन गाठ मारली. तो म्हणाला, श्री गुरु हे साक्षात संकल्पाची मूर्ती आहे. त्यानंतर त्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने सोडून दिली. त्याने श्रीपाद यदींची अनन्य भावाने सेवा सुरू केली आणि तो नित्यनेमाने श्रीपादच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करत असे. ही सगळी कामे तो अगदी मनापासून आणि श्री गुरूंची सेवा म्हणून भक्तिभावाने करीत असे. कित्येक दिवस वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अनुभवी दृश्य असे पाहिले. एक मलच्छ राजा आपल्या स्त्री समवेत नावेत बसून जलविहार करत होता. त्या राजस्त्रिया नटून थटून राजऐश्वर्यात जलविहार करत होत्या. त्यांची नौका शृंगारलेली होती. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते. शृंगारलेले हत्ती घोडे होते. दासदासी होत्या. हे सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही असले भोगले नाही. माझे जीने पशु समान आहे. या राजाचे जीवन खरोखरच किती धन्य आहे. केवढे याचे हे वैश्वर्य, हा किती सुखात आहे. याची पुण्याही केवढी असेल कोणास ठाऊक. याने कोणत्या देवाची आराधना केली असेल, त्या देवाच्या कृपेनेच हे सगळं वैभव त्याला मिळालेले असणार. मला मात्र जन्मभर काडी मात्र सुख नाही. माझं जीवन एखाद्या पशुसारखंच आहे. त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्रीगुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, अरे तू कशाचे चिंतन करत आहेस? तो म्हणाला, हा राजा ऐश्वर्य भोगतो आहे. त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना. मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते, पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार मनात येऊन गेला. त्यावर श्रीपाद यती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिय शमन करावीत, नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मजन्मी बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रियादी वासना शमवण्यासाठी तू मलेच्छ कुळात जन्म घे व राजाचा उपभोग घे. श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका. तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे. श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू वैदुन नगरात जन्म घेशील, त्यावेळी मी तेथे येईल. तुझा अंतकाळ येईल, तेव्हा तुझी माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन. श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या रजकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. श्री गुरूंनी त्याला विचारले, तुला या जन्मी राज्यभोग घ्यायचा आहे की पुढील जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला, आता माझे उतार वय झाले आहे. लहानपणी की तरुणपणी राजभोग घेणे ठरते. ठीक आहे, असे म्हणून श्रीपादांनी त्या रजकाला निरोप दिला. नंतर लवकरच रजकाचा मृत्यू झाला. रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, त्या कथा मी नंतर सांगेन. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्री श्रीपाद सिंहबद्दल कुरवरपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे महत्त्व अधिकच वाढले.
ते कुरुवरपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यायचा असल्याने अश्विन वद्य द्वादशी मेघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने त्याच ठिकाणी राहिले. ते स्थान सोडून गेले नाही. ते निर्गुणपुरात असल्याने कुणाला दिसत नाही, परंतु ती निर्मळ मनाची भक्त असतात त्यांना ते नक्की दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडळात कुरुवरपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. तेथे त्रैमूर्तीचे दत्तात्रयांचे वास्तव आहे असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने गुरुचरित्रातील रजक वरप्रदान नावाचा अध्याय समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.